पायऱ्यांवरती विरोधक आक्रमक झालेले आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी करतात आणि बजेटमध्ये सरकारनं जी काही आश्वासन शेतकऱ्यांना दिले ती देखील पूर्ण कशी होणार असा प्रश्नसुद्धा विरोधक विचारताना दिसतात. आपल्यासोबत भाजपचे आमदार अतुल भातखळकर आहेत. आपण त्यांची बातचीत करणार आहोत. विरोधक प्रश्न विचारत आहेत, उत्तर कसं देणार? नाही, उभाटाच्या लोकांना बजेट कळत नाही असं त्यांनी स्वतःच मान्य केलं होतं. पण एवढं बजेटचं भाषणसुद्धा कळत नाही हे पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला आहे. बजेटच्या भाषणामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आणि जे नियमित कर्जफेड करतील त्यांना 50,000 रुपयाचं अनुदान देण्याची सुद्धा घोषणा केली आहे. बजेटचे आकडे बघितले तर त्याच्यामध्ये याच्याकरता प्रोव्हिजन आहे. असं असताना शेतकऱ्यांचा खोटा कळवळा दाखवत अशा पद्धतीची मागणी करणं हे पूर्णतः राजकारण आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं वचन आम्ही दिलं होतं, ते वचन या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये आम्ही पाळतो. त्याचबरोबर समितीचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करून शेतकऱ्यांना कायमचं कर्जमुक्त करण्याचा निर्धार हा भारतीय जनता पार्टी महायुती सरकारचा आहे. BSR कंपनीचे जे मालक आहेत VK सिंग त्यांची सध्या CID कडून चौकशी सुरू आहे. त्यांनी सांगितलं की माझी जर चूक असेल तर मला शिक्षा द्या, पण तात्कालीन कारण असू शकतं अजित पवार यांच्या मृत्यूमागे, असं स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे. नाही, याच्यामध्ये चौकशीचे अंती स्पष्टीकरण सगळ्या गोष्टींचं होईलच. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की अजितदादांचा जो पक्ष आहे तो या संदर्भात अत्यंत संयमित भूमिका घेऊन चौकशीला पाठिंबा दर्शवतोय. अशा वेळेला ज्यांनी गेले 5-7 वर्ष कायम अजितदादांना पाण्यात पाहिलं, ज्यांनी कायम उठ्ठा बसता अजितदादांवर टीका केली, अजितदादांचं घर फोडण्याचा प्रयत्न केला, अजितदादांना राजकारणातून परास्त करण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांचा खोटा उमाळा हा जनतेला कळतोय, एवढंच त्यांनी लक्षात ठेवावं. VK सिंग असं पण म्हणतात की विमानाचं वेळोवेळी मेंटेनन्स केलं जातं, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वारंवार NCP शरद पवार यांच्या पक्षाकडून केली जाते आणि त्यासोबतच ते पंतप्रधानांनाही भेटणार आहेत असं म्हणत आहेत. कसं पाहता एकंदरीत प्रेशर वाढतोय का? नाही, काही प्रेशर वगैरे वाढण्याचा काही मुद्दा नाही आहे. कारण चौकशी ऑलरेडी चालू आहे. CID चौकशी करत आहे, DGCAच्या नेतृत्वाखाली तिकडे चौकशी चालू आहे. पण प्रत्येक चौकशीवर ऑब्जेक्शन घ्यायचं, आक्षेप घ्यायचा. आणि मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आक्षेप कोण घेत आहे? तर ज्यांनी अजितदादांना गेले 4-5 वर्षे कायम पाण्यात पाहिलं, राजकारणातून अजितदादा परास्त झाले पाहिजे याच्याकरता एडीचेटीचा जोर लावला, अशी लोकं त्यांच्या मृत्यूचंही राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत. हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. ममता दीदी यांनी जे विधान केलं राष्ट्रपतींबाबत, त्यावर सचिन अहिर म्हणत आहेत की आता पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आहे, त्यामुळे या सगळ्यांचं राजकारण होत आहे. नाही, असं आहे की आदिवासी आणि विशेषतः महिला आदिवासी यांच्याविषयी काँग्रेस किंवा काँग्रेसचे मित्रपक्ष यांच्या मनात पहिल्या दिवसापासून अढी होती. आणि म्हणून तर राष्ट्रपती त्यापदी नियुक्त झाल्यानंतर सोनिया गांधींनी त्यांच्या वर्णावरनं त्या ठिकाणी उल्लेख केला. याच्यातूनच काँग्रेसची सरंजाईशाहीची मानसिकता ही स्पष्ट दिसते. त्याचंच हे पुढचं पाऊल आहे. पण जनता त्यांना निवडणुकीत यातून चोख उत्तर देईल याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे. नरेंद्र सिलेंडर झालेत अशा पद्धतीचं हे विधान आहे, याला उत्तर कसं देणार? सकपाळ हा इतके पदार्थ व्यक्तिमत्व आहे. पूर्वी यांनी देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली होती. मग त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे सारखेच आहेत अशा प्रकारचं निंदनीय वक्तव्य केलं होतं. त्यामुळे हर्षवर्धन सकपाळ हा आता महाराष्ट्रातला एक जोक झालेला आहे आणि संजय राऊतांना त्यांची कॉम्पिटिशन चालू आहे अशा पद्धतीची विधान आहेत. त्यांच्या विधानांना काढीतकी किंमत नाही. संजय राऊत यांनी पण विधान केलेलं आहे की देश अमेरिकेचा गुलाम होत चाललेला आहे, सगळ्या गोष्टी अमेरिकेला विचारून कराव्या लागत आहेत. अहो, ज्यांनी स्वतःचा पक्ष आणि स्वतः सोनिया गांधींचे गुलाम झालेत त्यांनी इतरांच्या गुलामगिरीशी भाषा करण्याचं काही कारण नाही आहे. आपण सोनिया गांधींचे गुलाम झालोत, ते सुद्धा एका विदेशी महिलेचे, याचा त्यांनी विचार करावा. देश माननीय मोदीजींच्या हातामध्ये समर्थ आहे आणि त्यामुळे तो सक्षमपणे वाटचाल करतो. हेच विरोधकांची खरी पोटदुखी आहे. सपकाळ यांनी एक गंभीर आरोप केला आहे. ते म्हणतात की शक्तिपीठ महामार्ग आहे, शक्तिपीठ महामार्गासाठी जे लोखंड लागणार आहे ते गडचिरोलीच्या कारखान्यातून काढायचं तिथून आणि मग ते विदेशात पाठवायचं आणि विदेशातून मग ते लोखंड पुन्हा विकत घ्यायचं आणि शक्तिपीठ महामार्ग बनवायचा, असा हा सगळा कट कारस्थान देवेंद्र फडणवीस करतायत अशा पद्धतीचा त्यांचा आरोप आहे. याला उत्तर कसं देणार?
नाही म्हणजे मुळात शक्तिपीठ महामार्ग होतोय हे त्यांनी मान्य केलं, ज्यामुळे देशाचा राज्याचा मोठ्या प्रमाणावर विकास होतोय. आणि हर्षवर्धन सपकाळांना एवढंही माहीत नाही की शक्तिपीठ महामार्ग हे टेंडर काढून त्या ठिकाणी तो अलॉट केला जाईल आणि त्याच्यामुळे गडचिरोलीतलं स्टील वापरलं जाईल, कारण त्याच्यामुळे गडचिरोलीच्या लोकांच्या हाताला काम मिळणार आहे. त्यामुळे असे बाष्कळ खोटे नाटे आरोप हे कुठलंही काम अजून चालू होण्याच्या आधीच करणं, यातून त्यांची वैफल्यग्रस्तता स्पष्ट होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल देखील ते फडणवीसांना लबाड अशी उपमा देत आहेत आणि त्यांनी जे जे काही आश्वासनं दिली ती कधीच पूर्ण झाली नाही आहे अशी टीका काँग्रेसचे आता नेते करू लागलेत. लबाडा घालचं अवताण जेवल्याशिवाय खरं नाही हे जनतेला यांच्या बाबतीत कळून चुकलेलं आहे. कुठलीही निवडणूक समोर नसताना आम्ही जे कर्जमाफीचं वचन दिलं होतं ते वचन आम्ही पूर्ण केलं. यातूनच आमचा अस्सल बाणा जो आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रतीचा हा त्यातून स्पष्ट होतो आहे. नाहीतर यांनी निवडणुकीच्या आधी आश्वासन दिलं, निवडून आल्यानंतर तात्काळ ती आश्वासनांची अंमलबजावणी रद्द करून टाकली. हा काँग्रेसचा इतिहास आहे. आणि त्यामुळे त्यांनी कितीही बडबड केली तरी शेतकऱ्याला माहिती आहे की येत्या 2 महिन्यामध्ये त्यांना कर्जमाफी मिळणार आहे आणि या नवीन हंगामामध्ये शेतकरी पुन्हा एकदा कर्ज घ्यायला मोकळे होणार आहेत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहिलं आहे की सपकाळ यांना सडेतोड उत्तर दिले आहेत अतुल भातखळकर यांनी. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.